मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज ना आपण 2 वर्षाच्या आंब्याची छाटणी कशी करायची ते आपण बघणार आहोत. आता कोणत्याही जातीचा आंबा असू दे, छाटणी करणं त्याचा मूळ उद्देश असा आहे की आंब्याच्या झाडाचा जो आकार आहे तो छत्रीसारखा झाला पाहिजे, अर्थात त्याचा सांगाडा चांगला झाला पाहिजे. आंब्याच्या झाडाची आपल्याला उंची जास्त होऊन द्यायची नाही आहे. आता आंबा वाढणारच आहे पुढे जाऊन, पण त्याचा खोड मजबूत होऊन त्याला चांगल्या फांद्या आल्या पाहिजेत आणि त्याचा सांगाडा चांगला तयार झाला पाहिजे. म्हणजे काय होतं, जास्त ब्रँचेस फुटतात, त्याच्यामुळे उत्पन्न आपल्याला चांगला मिळतो आणि झाडाचा आकारही चांगला दिसतो आणि झाड दिसायला फार सुंदर दिसतं. तर आता हे 2 वर्षाचा आपलं आंब्याचं झाड आहे. याचे ऑलरेडी 2 छाटण्या झालेल्या आहेत. म्हणजे मागच्या वर्षी ही छाटणी थोडा उशीर झाला होता, परंतु आंब्याचा आकार चांगला झालेला आहे. आता याला मी छाटणार, तुम्ही बघू शकता. आणि छाटल्यानंतर तो आंबा गोलाई होईल आणि अजून त्याला जेव्हा ब्रँचेस फुटतील तेव्हा तो अजून सुंदर दिसेल आणि अजून जास्त ब्रँचेस फुटतील. तर मागच्या वर्षी जेव्हा आपण छाटणी केली होती ना, आधी मागच्या वर्षीचं बघूया. ओके, तर हे बघा, आता मागच्या वर्षी मी इथे छाटणी केली होती, त्याच्यामुळे याला बघा हे ब्रँचेस फुटलेले आहेत. आता आपण यातली जी वीक फांदी ना ती काढून टाकणार आहोत आणि ह्या वरती जाणाऱ्या 3च ब्रँचेस इथं आपण ठेवणार आहोत. तर आता हा 2 वर्षाचं रोप आहे. प्रथमतः आपण खालून चालू करूया. आता खालच्या ज्या फांद्या आहेत ना, पहिले 1 ते 1.5 फुटावरती आपल्याला कोणतीही फांदी ठेवायची नाही आहे. आता ही फांदी चांगली मजबूत आहे, त्याच्यामुळे हिला तोडणं योग्य नाही, कारण हिचा बेस चांगला बनलेला आहे. म्हणून आपण हिला इथून छाटूया. आणि छाटताना काय करा, आम्ही वरती आधी दाखवतो. इकडे हा जो पेर असतो ना, आता बघा इथनं ही फांदी चालू झाली, ही फांदी इथून चालू झाली. हा एक पेर, याला डोळा बोलतात, आणि इथं एक डोळा आहे. तर आपण काय करूया, इथून ही चांगली फांदी चांगली मजबूत होईल ह्या पावसाळ्यामध्ये. मग आपण हा जो कट मारताना आहे तो बरोबर अर्धा ते 1 इंचाचा कट मारायचा डोळ्यापासून वरती, म्हणजे ह्या इथून त्याला फांद्या फुटतील. हे जे डोळे आहेत ना, यामधून याला जास्त ब्रँचेस फुटतील. कट थोडा असा मारायचा, क्रॉस मारायचा. थोडा तिरका मारल्यानंतर काय होतं, दिसतं की इथं पाणी त्याच्यामध्ये साचत नाही, पाणी डायरेक्ट खाली येणार. ही झाली डोळ्या कुठून छाटणी करायची त्याची माहिती. आता आपण खालून चालू करूया. ही फांदी आपण काढून टाकूया आधी. आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जर तुमचा जो कटर आहे, कात्री आहे, ती दुसऱ्या बागेमध्ये जर वापरली असेल किंवा तुम्ही दुसऱ्या आंब्याला वापरली असेल, त्यानं काही जर संसर्ग असेल, त्याला काही आजार असेल, तर आपल्या जसा संसर्ग होतो तसा झाडाने संसर्ग होतो. त्या झाडाचा आजार ह्या झाडाला येऊ शकतो. त्याच्यामुळे कात्रीची निर्जंतुकीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही त्याला पाण्यामध्ये धुवू शकता. आणि तुमच्याकडे आता बुरशीनाशक औषधं बाग आहे म्हणजे नक्कीच असतात, तर त्याच्यामध्ये त्याला तुम्ही धुवू शकता. किंवा एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो, जो पहिले केला जायचा, मातीमध्ये थोडंसं त्याच्यावर माती लावून पाण्यामध्ये धुतली जायची. हा आपला गावठी प्रकार आहे, पण केला तरीसुद्धा चालेल. तर आपण ह्या झाडाची आता छाटणी करूया. खालचे फांदे, आता ही जी वीक फांदी आहे ना, हिला काढून टाकूया. छोटी पूर्ण काढून टाकू. बऱ्याच वेळा ना थोडंसं वाईट वाटतं छाटणी करताना, कारण आपल्याला वाटतं एवढे चांगल्या फांद्या आल्यात आणि जीवाला लागतं ना थोडं छाटणी करताना. परंतु लालच बहुत बुरी बात आहे. कारण माझे तुम्हाला ना दुसरे आंबे जर दाखवले ना, छाटणी करायला मला थोडा उशीर झाला, कारण असंच माझा जीव जळत होता छाटणी कशी काय करायची. पण त्याच्यानंतर काय होतं, झाडांची ना उंची जास्त होते. उंची जास्त झाल्यामुळे झाडाचा आकारही बिघडतो आणि आपल्याला फवारणी करायला किंवा पुढचे जे काही उपचार असेल ते करायला ना आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळे छाटणी अत्यंत गरजेची आहे. आपण जेव्हा छाटणी करतो ना, तो अजून एक गोष्ट घडते आपल्या नकळत, की जास्त गडद आंबा झाल्यामुळे ना, म्हणजे जास्त ब्रांचेस असल्यामुळे त्याच्या खोडापर्यंत ना सूर्यप्रकाश पोचला जात नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, सूर्यप्रकाश जिथपर्यंत पोचतो ना तिथपर्यंत चांगलं असतं. कारण त्याच्यामुळे खोडावरती पहिला रोग येतो, म्हणजे आळी वगैरे लागते. त्याच्यामुळे अत्यंत गरजेचं आहे सूर्यप्रकाश पोचणं खालपर्यंत. आता तुम्ही मागाशी जर बघितलं असेल तर खाली सूर्यप्रकाश पडत नव्हता, परंतु आता मी छाटणी केल्यानंतर सूर्यप्रकाश पोचतो आहे.
आता आहे ना हा आंबा आहे ना 2 भागामध्ये विभागला गेला आहे. खालूनच त्याला 2 ब्रांचेस आल्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा शेप बिघडल्यासारखा वाटत होता. परंतु आता ही छाटणी केल्यामुळे अगोदर पण आंबा चांगला दिसत होता आपल्याला, कारण छाटणी मी प्रॉपर घेतली होती. आणि आताही जेव्हा फांद्या फुटतील, आता बघा तुम्ही चारी बाजून जर फिरलात ना आंब्याच्या, तर तुम्हाला झाड एकदम प्रॉपर दिसतं. आणि छाटणी करताना चारी बाजून मुद्दा म्हणून फिरा, एखादी फांदी राहायला नको, कारण ती नंतर आपल्याला त्रास देते. बघा झाड आता सुंदर वाढेल, छान वाढेल, त्याची उंची कमी होईल आणि त्याचा घेरा जास्त वाढेल. चला मित्रांनो, ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ त्या शेतकऱ्यापर्यंत आणि माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोचवा. श्री स्वामी समर्थ.